नमस्कार मुलांनो. ठाणे महानगरपालिका शिक्षण विभाग व्हर्च्युअल क्लासमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण इयत्ता 8वी गणित विषयातील प्रकरण 2 समांतर रेषा व छेदिका याचा अभ्यास करणार आहोत. सर्वात प्रथम आपण समांतर रेषा म्हणजे काय हे पाहूया. यासाठी मी 3 वेगवेगळ्या आकृत्या काढणार आहे. रेषा M व रेषा N. ही पहिली आकृती काढली मी. दुसरी आकृती रेषा P व रेषा Q काढली. तिसरी आकृती रेषा A व रेषा B. आता या तिन्ही आकृतींचं तुम्ही निरीक्षण करा आणि यावरूनच आपण समांतर रेषा म्हणजे काय हे शिकणार आहोत. मुलांनो, पहिली आकृती पहा. पहिल्या आकृतीचं निरीक्षण केल्यावर आपल्याला काय दिसून येतं? रेषा M आणि रेषा N ह्या आपण सरळ कितीही वाढवल्या तरी त्या एकमेकांना छेदणार नाहीत. रेषा M आणि रेषा N ह्या तुम्ही मागच्या बाजूला जरी वाढवल्या तरी त्या रेषा एकमेकांना छेदणार नाही. आता दुसरी आकृती पाहूया आपण. रेषा P व रेषा Q. रेषा P जर तुम्ही मागच्या बाजूला वाढवल्या तर त्या वाढत 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 त्या दोघांमधलं अंतर वाढत जाणार आहे. जर ह्या रेषा अशाच तुम्ही पुढे वाढवल्या तर ह्या पुढे गेल्यानंतर काही अंतरावरती त्या एकमेकांना छेदणार आहेत. तिसरी आकृती पहा. तिसऱ्या आकृतीमध्ये काय दिसतंय की रेषा A आणि रेषा B या एकमेकांना छेदलेल्या रेषा आहेत. मग समांतर रेषा म्हणजे काय? एकाच प्रतलात असणाऱ्या आणि एकमेकींना न छेदणाऱ्या रेषा या समांतर रेषा असतात. आकृती 1, आकृती 2 आणि आकृती 3 मधील रेषा ह्या एकाच प्रतलात आहेत, परंतु आकृती 1 मधील रेषा ह्या एकमेकांना छेदत नाहीत. आकृती 2 मधील रेषा ह्या पुढे एकमेकांना छेदणार आहेत. आकृती 3 मधील रेषा एकमेकांना छेदलेल्या आहेत. त्यामुळे आकृती क्रमांक 1 ही समांतर रेषेची आकृती आहे. मग आपण कसं लिहिणार? रेषा M समांतर रेषा N. समांतर रेषेसाठी हे चिन्ह वापरतात. 2 उभ्या रेघा असं चिन्ह दिसलं की म्हणायचं की हे समांतरचं चिन्ह आहे. समांतर रेषा तुम्हाला तुमच्या दैनंदिन जीवनामध्ये कितीतरी ठिकाणी पाहायला मिळतात. उदाहरणार्थ, आपल्या वहीतल्या रेघा पहा. वहीतल्या रेघा जर तुम्ही पाहिल्या तर त्या तुम्हाला समांतर मध्ये रेषा दिसतील. तुम्ही रेल्वेने प्रवास केला असेल तर रेल्वेचे रूळ जे आहेत हे सुद्धा समांतर रेषेचे एक उदाहरण आहे. आपल्या शाळेचा बोर्ड किंवा हा जो तुम्हाला व्हाईट बोर्ड दिसत आहे हे सुद्धा समांतर रेषेचंच उदाहरण आहे. या समोरासमोरील बाजू पहा. या समांतर रेषेचं उदाहरण आहे.
आता आपण छेदिका म्हणजे काय हे पाहूया. मी रेषा एम काढलेली आहे. मुलांना दुसरी रेषा एन काढली आहे. तिसरी रेषा पी काढली आहे. तुम्ही जर पाहिलं तर पी रेषा ही रेषा एम आणि रेषा एन यांना दोन वेगवेगळ्या बिंदूमध्ये छेदताना दिसते. याला आपण नाव देऊया बिंदू ए आणि बिंदू. रेषा एम आणि रेषा एन यांची पी ही छेदिका आहे. जर एखादी रेषा दिलेल्या दोन रेषांना दोन भिन्न बिंदूत छेदत असेल तर त्या रेषेला त्या दोन रेषांची छेदिका म्हणतात. म्हणून रेषा पी ही रेषा एम व रेषा एन यांची छेदिका आहे. होणारे कोन कोणते कोणते आहेत याचा विचार करणार आहोत. रेषा पी व रेषा क्यू, रेषा आर एस, रेषा ए टी. रेषा ए टी ही रेषा पी क्यू आणि रेषा आर एस यांना दोन बिंदूमध्ये छेदते. बिंदू एम आणि बिंदू एन. जर तुम्ही पाहिलं तर बिंदू एम जवळ चार कोन तयार झालेले दिसतात. 1 2 3 व 4. बिंदू एन जवळ सुद्धा तुम्हाला चार कोन तयार झालेले दिसतात. 1 2 3 4. बिंदू एम जवळचे चार कोन आणि बिंदू एन जवळचे चार कोन मिळून तुम्हाला 8 कोन तयार झालेले दिसतात. ह्या 8 कोनांचा जर तुम्ही विचार केला तर आपल्याला असे दिसते की प्रत्येक कोनाची एक बाजू ही छेदिकेवर आहे आणि दुसरी बाजू ही त्या रेषेवर आहे. पहिला कोन पाहिला, दुसरा कोन पहा. एक बाजू कशावर आहे? छेदिकेवर आहे. दुसरी बाजू PQ रेषेवर आहे. तिसरा कोन पहा. एक बाजू रेषेवर आहे, एक बाजू छेदिकेवर आहे. चौथा कोन पण पहा. एक बाजू रेषेवर आहे, दुसरी बाजू छेदिकेवर आहे. याचाच विचार करून छेदिकेमुळे होणारे जे कोन आहेत ते कोनाचे प्रकार 3 आहेत. पहिला आहे संगत कोन, दुसरा प्रकार आहे आंतरकोन आणि तिसरा प्रकार आहे व्युत्क्रम कोन.
व्युत्क्रम कोनाचे पुन्हा दोन भाग आहेत. एक आहे आंतरव्युत्क्रम कोन आणि दुसरा आहे बाह्य व्युत्क्रम कोन. बघा मुलांनो, छेदिकेमुळे किती प्रकारचे कोन तयार होतात? 3. एक संगत कोन, दुसरा आंतरकोन आणि तिसरा व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनाचे दोन प्रकार आहेत, आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोन. आता ह्याचा आपण पूर्णपणे विचार करूया. सर्वात पहिल्यांदा आपण संगत कोन कशाला म्हणतात हे पाहूया. संगत कोन रेषा PQ रेषा RS रेषा AT छेदनबिंदूला आपण नाव दिलं आहे M व N. संगत कोन म्हणजे काय? ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा, ही AT छेदिका आहे, त्या छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस असतात. ती जोडी संगत कोनांची असते. पुन्हा बघा मुलांनो, संगत कोनांची जोडी कशी असते? तर ज्या जोडीतील कोनांच्या छेदिकेवरील भुजा ही एकच दिशा दर्शवतात व छेदिकेवर नसलेल्या भुजा ह्या छेदिकेच्या एका बाजूस असतात. मग पहा बरं, कोन AMP बघा, MA बघा, ही छेदिका AT, त्यातली MA बघा एकच दिशा दर्शवते वरच्या बाजूला, आणि MP ही छेदिकेवर बाजू नाही आहे, ही कशावर बाजू आहे? तर रेषेवर आहे, आणि ती कुठे आहे? छेदिकेच्या एकाच बाजूस. म्हणून संगत कोनांची आपण किती जोड्या तयार होतात ते पाहूया. इथे एक दुसरी जोडी पहा, एकच दिशा दर्शवतायत आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असणारे. ही आहे संगत कोनांची पहिली जोडी. पहिली जोडी कोणती आहे? कोन AMP व कोन MNR. दुसरी जोडी पहा. आपण ह्याच्या आता खालच्या बाजूचा विचार करूया. बघा,
छेदिकेवरील भुजा एकच दिशा दर्शवत आहेत खालच्या बाजूला आणि रेषेवरील भुजा छेदिकेच्या एकाच बाजूस आहे. ह्या ठिकाणी एक कोन तयार झाला. या ठिकाणी ही आहे संगत कोनांची दुसरी जोडी. कोन पी एम एन व कोन आर एन टी. आपण छेदिकेच्या एका बाजूचा विचार केला. आता आपण छेदिकेच्या दुसऱ्या बाजूचा विचार करूया. तिसरी जोडी आपल्याला कोन ए एम क्यू व कोन एम एन एस ही जोडी मिळाली. चौथी जोडी खालच्या बाजूला कोन क्यू एम एन व कोन एस एन टी. अशा प्रकारे आपल्याला संगत कोनांच्या किती जोड्या मिळत आहेत? 4. संगत कोनांच्या 4 जोड्या आहेत. आता आपण आंतरकोन याचा विचार करूया. आंतरकोन कशाला म्हणतात? तुम्हाला शब्दावरून कळतच असेल. आंतरकोन रेषा एटी, रेषा पीक्यू, रेषा आर एस, छेदनबिंदू एम, छेदनबिंदू एन. आंतरकोन आंतरकोन म्हणजे आतील बाजूस असलेले कोन. ज्या जोडीतील कोन दिलेल्या दोन रेषांच्या आतील बाजूस आहेत व छेदिकेच्या एकाच बाजूस आहेत, ती जोडी आंतरकोनांची असते. पुन्हा एकदा पहा मुलांनो, जी जोडी दोन रेषांच्या आतील बाजूस आणि छेदिकेच्या एकाच बाजूस. मग पहा बरं, दोन रेषांच्या आतील बाजूस म्हटल्यानंतर हा एक कोन तयार झाला आणि हा एक कोन तयार झाला. छेदिकेच्या एकाच बाजूस. मग आंतरकोनाच्या आपल्याला किती जोड्या मिळत आहेत? 2. पहिली जोडी पहा, कोन पी एम एन व दुसरी जोडी पहा एम एन आर. ही एक जोडी मिळाली. आता दुसरी जोडी, दोन रेषांच्या आतील बाजूस असलेली आणि छेदिकेच्या एकाच बाजूस असलेली. आता आपण छेदिकेच्या या बाजूचा विचार केला. आता आपण छेदिकेच्या उजव्या बाजूचा विचार करणार आहोत. आता बघा दुसरे कोन, कोन एन एम क्यू किंवा कोन क्यू एम एन व कोन एम एन एस.
ही झाली आंतरकोनांची जोडी. आंतरकोनाच्या जोडीसाठी मी तुम्हाला एक आयडिया देते पहा. आतल्या बाजूला दोन रेषांच्या आतील बाजूला जो कोन तयार होतो त्याचा आकार बघा कसा तयार होतोय. हा असा इंग्लिश मधला सी आकार. आपण काढताना गोल काढतो पण आपण डोक्यामध्ये हा आकार ठेवायचा सी आणि ह्या बाजूचा उलटा सी. आंतरकोन म्हटलं की सी आकार आपण आपल्या डोक्यामध्ये ठेवायचं मुलांना. आता आपण पुढच्या कोनाचा प्रकार पाहणार आहोत. तो आहे व्युत्क्रम कोन. आंतरकोनाचे किती जोडे तयार झाल्यात मुलांनो? 2. आता आपण व्युत्क्रम कोन पाहणार आहोत. व्युत्क्रम कोन कसा असतो आता आपण ते पाहूया. रेषा PQ, दुसरी रेषा RS, छेदिका काढलेली आहे AT, छेदन बिंदूजवळ आपण नाव दिलं M आणि N. आता आपण काय पाहणार? व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोन कशाला म्हणतात? ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात. छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात व छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. छेदिकेवर असलेल्या भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात. पुन्हा एकदा पहा बरं. ज्या जोडीतील कोन छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असतात आणि छेदिकेवरील भुजा विरुद्ध दिशा दर्शवतात याला म्हणायचं व्युत्क्रम कोनांची जोडी. व्युत्क्रम कोनांची जोडी ह्याचे व्युत्क्रम कोनाचे 2 प्रकार आहेत. आंतरव्युत्क्रम कोन आणि बाह्य व्युत्क्रम कोन. आता आपण आंतरव्युत्क्रम कोन पाहूया. आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे मगाशीच आपण पाहिलं आंतरकोन म्हणजे आतील बाजूला. आता आंतरव्युत्क्रम कोन म्हणजे कसे? दोन रेषांच्या आतील बाजूला परंतु छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. बघा हा जो कोन तयार होतोय हा कोन दोन रेषांच्या आतला आहे परंतु आपल्याला कसा हवाय? विरुद्ध दिशेला, छेदिकेच्या विरुद्ध दिशेला. हा आकार जर तुम्ही पाहिला तर हा बघा झेड आकार तयार होतो. कोणता आकार तयार होतो? झेड. झेड आकार तयार होतो त्या ठिकाणी आंतरव्युत्क्रम कोन तयार होतो. आंतरव्युत्क्रम कोनांचे किती जोडे आपल्याला मिळणार आहेत? 2. ही एक जोडी आणि ही एक जोडी पहा. आंतरव्युत्क्रम कोनांचे आपल्याला किती जोडे मिळणार आहेत मुलांनो? 2. पहिली जोडी आहे PMN कोन PMN व कोन MNS छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असलेले कोन. दोन रेषेच्या आतमध्ये परंतु छेदिकेच्या विरुद्ध बाजूस असलेले कोन. दुसरी जोडी आहे कोन QMN व
कोन MNR. हे झालं आंतरव्युत्क्रम कोन. आता आपण पाहणार आहोत बाह्य व्युत्क्रम कोन. बाह्य व्युत्क्रम कोनाच्या सुद्धा दोन जोड्या तयार होतात. बाह्य म्हणजे काय? बाहेरील. बाह्य व्युत्क्रम कोन म्हणजे रेषांच्या बाहेरील बाजूस असलेले कोन. ह्या दोन रेषा आहेत. ह्या रेषांच्या बाहेरच्या बाजूला आपल्याला जे कोन मिळतात त्या कोनाचा आपण विचार करणार आहोत. बघा, रेषा PQ आणि रेषा RS यांच्या बाहेरच्या बाजूला तयार होणारा कोन हा एक आहे आणि हा एक आहे. बघा, व्युत्क्रम कोन आपण बघतोय छेदिकेच्या विरुद्ध दिशेस असणारे. म्हणून पहिली जोडी जी तयार झालेली आहे ती आहे कोन AMP व कोन SNT किंवा कोन TNS. दुसरी जोडी पहा कोणती तयार होते. रेषेच्या बाहेरील बाजूस असणारे कोन मुलांनो. कोन AMQ व कोन TNR. हे असे दोन कोन तयार झालेले आहेत. छेदिकेमुळे तयार होणारे कोन कोणते कोणते आहेत? पहिला आहे संगत कोन, दुसरा आहे आंतरकोन आणि तिसरा आहे व्युत्क्रम कोन. संगत कोनांच्या किती जोड्या तयार होतात? 4. आंतरकोनांच्या किती जोड्या तयार होतात? 2. व्युत्क्रम कोनांचे दोन प्रकार आहेत, आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोनांचे 2 जोड्या तयार होतात आणि बाह्य व्युत्क्रम कोनांच्या 2 जोड्या तयार होतात. आता आपण सराव संच घेणार आहोत. सराव संच 2.1 यामधलं आपण एक उदाहरण सोडून घेणार आहोत. हे उदाहरण आता बघा कसं आहे ते आपण पाहूया. दोन उभ्या रेषा काढलेल्या आहेत आणि एक छेदिका काढलेली आहे. कोन A, कोन B, कोन C आणि कोन D. कोन E, कोन F, कोन G आणि कोन H असे तुम्हाला दिलेले आहेत. यावरून आपल्याला आंतरव्युत्क्रम कोनांची जोडी शोधायची. आंतरव्युत्क्रम कोन. आंतरव्युत्क्रम कोनांची किती जोड्या तयार होतात मुलांनो? 2. आंतरव्युत्क्रम कोन कसे असतात? 2 रेषांच्या आतील बाजूला आणि छेदिकेच्या विरुद्ध बाजूला. आता ह्या 2 रेषा आहेत, ह्या 2 रेषांच्या आतील बाजूला कोन C आणि कोन E. पहिली जोडी मिळाली आपल्याला कोन C व कोन E. दुसरी जोडी पहा कोन B व कोन H. आता आपल्याला संगत कोनांची जोडी शोधायची. संगत कोनांची किती जोड्या तयार होतात? 4.
त्यातली आपण पहिली जोडी पाहूया. संगत कोण कसे असतात? छेदिकेच्या एकाच बाजूस असतात आणि एकच दिशा दर्शवणारे असतात. तर आपण पाहूया कोण ए आणि कोण ई. ही एक जोडी मिळाली आपल्याला. दुसरी जोडी आहे कोण बी व कोण एफ. तिसरी जोडी आहे कोण डी व कोण एच. चौथी जोडी आहे कोण सी व कोण जी. आता आपल्याला आंतरकोनाच्या जोड्या शोधायच्या. मुलांनो, आकृतीचे नीट निरीक्षण करा. आंतरकोन म्हटलं की मी तुम्हाला सांगितलेलं आहे कोणता आकार लक्षात ठेवायचा? सी. आंतरकोनाच्या दोन जोड्या तयार होतात. बघा, दोन रेषांच्या आतील बाजूस, दोन रेषा आतील बाजूस आणि छेदिकेच्या एकाच बाजूस. म्हणून पहिली जोडी आहे कोण बी व कोण ई. दुसरी जोडी मिळाली आपल्याला कोण सी व कोण एच. आपण सराव संच मधील एक उदाहरण सोडून पाहिलेलं आहे. आता तुम्ही आपल्या पाठ्यपुस्तकातील सराव संच 2.1 हा पूर्ण सोडवायचा आहे. आपण आतापर्यंत काय शिकलो? छेदिकेमुळे किती प्रकारचे कोन तयार होतात? 3. कोणते कोणते? संगत कोन, आंतरकोन आणि व्युत्क्रम कोन. व्युत्क्रम कोनांचे दोन प्रकार आहेत, आंतरव्युत्क्रम कोन व बाह्य व्युत्क्रम कोन. तर मुलांनो, तुम्ही सराव संच नीट सोडवा आणि तुम्ही तुमच्या मनाचे सुद्धा रेषा काढून वेगवेगळी नावं देऊन तुम्ही तुमच्या मनाने उदाहरणं सोडवू शकता. तर आपण आता हा एक भाग पाहिलेला आहे. आपण पुढच्या भागामध्ये पुन्हा भेटणार आहोत. धन्यवाद.